राहाता तालुक्यातील पुणतांबे परिसरातील मौजे रस्तापूर येथील भराव वस्ती येथील रहिवासी नागरिकांना रस्ता उपलब्ध नसल्याने शालेय विद्यार्थी व स्थानिक नागरिकांचे खूप हाल होत आहेत। पुणतांबे पिंपळवाडी रस्त्याच्या कडेला आतमध्ये सर्वे नंबर 44-2 ब मध्ये स्वमालकीच्या वडिलोपार्जित जागेत मागील 50 ते 60 वर्षापासून जवळपास 40 ते 50 आदिवासी कुटुंबांसमवेत 200 नागरिक या ठिकाणी वास्तव्य करतात। सदर प्रश्नावर दिनांक 20 ऑगस्ट 2024 रोजी तहसील साहेब राहाता यांना नागरिकांच्या वतीने निवेदन देण्यात आले होते, परंतु हे निवेदन तहसीलदारांकडून फेटाळण्यात आले। या गोष्टीचा सहानुभूतीपूर्वक विचार झालेला नाही। नागरिकांची जाणीवपूर्वक अडवणूक केली जात आहे। शेती महामंडळाने शेतकऱ्यांना वाटप केलेल्या क्षेत्रातून रस्ता वापर करण्यासाठी दिला असून पक्का रस्ता म्हणून संबंधित रस्त्याची रीतसर नोंद नाही। या रस्त्यावर मुरुम टाकण्याचा अथवा डागडुजी करण्याचा प्रयत्न केल्यास शेती महामंडळाचे अधिकारी या ठिकाणी येऊन आदिवासी समाजातील नागरिकांना रस्ता ठीक करू नका असा दबाव आणतात। यामुळे येथील नागरिक हक्काचा रस्ता मिळत नसल्याने हतबल झालेत। येथील आदिवासी समाजातील नागरिकांना रस्त्याच्या सुविधेपासून वंचित राहत आहेत। प्रशासनाने शासकीय नियमानुसार रस्ता काढून द्यावा अशी विनंती येथील नागरिकांनी केली आहे। रस्त्याच्या अडचणींमुळे पावसाळ्यात या ठिकाणी कुठलेही चारचाकी वाहन रुग्णवाहिका येत नाही। यामुळे गरोदर महिलांना चिखलाचा रस्ता तुडवत डांबरी रस्त्यापर्यंत जावे लागते। वस्तीवर एखादी व्यक्ती आजारी पडल्यास, परिसरात कोणी व्यक्ती मयत झाल्यास अमरधामापर्यंत जाणे कठीण होते। शिक्षण घेणारे अनेक विद्यार्थी शाळेपर्यंत जाऊ शकत नाहीत। साधारणपणे 1 किलोमीटर रस्त्याची नोंद होत नसल्याने येथील नागरिकांना अनेक वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या खराब रस्त्याचा वापर करावा लागतोय। महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, कोपरगाव विधानसभेचे विद्यमान आमदार आशुतोष दादा काळे यांनी रस्त्याच्या दुरावस्थेकडे लक्ष द्यावे, अधिकाऱ्यांना रस्त्याच्या बाबत सूचित करून सर्वांना न्याय द्यावा अशी नागरिकांनी विनंती केली आहे। अन्यथा रस्त्याचा प्रश्न पुढील काही दिवसात तातडीने मार्गी न लागल्यास नगर येथील जिल्हा अधिकारी कार्यालयासह राहाता येथील तहसील साहेब यांच्या कार्यालयात रीतसर निवेदन देऊन रस्ता रोको आमरण उपोषण सुरू करण्यात येईल असा इशारा समस्त आदिवासी समाजातील नागरिकांनी प्रशासनाला दिलाय। नाव सांगा। माझं नाव निकिता प्रल्हाद पवार। आम्हाला रस्ता आम्हाला आहे ना चिखला लई आहे। आम्हाला शाळेत आहे ना जायला लई अडचण आहे। रस्ता चिखल आहे ना गुडघ्या लोक राहतं आम्हाला। हा आणि ना आम्हाला सायकली पण निघते नाही बाहेर, गाडी पण नाही। आम्ही कसं जायचं शाळेत? आणि शाळेत जायचं तर कसं जायचं? आम्हाला इकडं ओढायचं, इकडं कसं जावं? इकडं तर रस्ताच नाही आम्हाला शाळेत जायला। आम्ही एवढले पोरं 4-5 महिने काय जाती नाही, तवर चिखल आटत नाही, तवर जाती नाही शाळेत। आमची लय हाल आहे। आणि ना हालता हाल आणि दुखणे वाहने ना यांना पण ना लय हाल आहे। आणि ना कसं न्यावा आणि कसं नाही याचा कोणालाच नाही माहिती, कशी अडचण आहे काय। आणि विखे पाटील आणि काय साहेबांनी एवढीच विनंती करावा का आमचा रस्ता करून द्यावा। तुम्ही इथं या ठिकाणी किती वर्षापासून राहतात? इथं जवळजवळ एक पिढी गेली, 100 वर्ष झाली। आमची म्हातारी आजी वाळून गेली। हा, आणि आता या रस्त्याची जी अडचण आहे ती तुम्ही प्रशासनाला नेमकं काय मागणी आहे तुमची? आमची हीच मागणी आहे का आम्हाला हे रस्ता द्यावा, पण आमचा कोणी विचारच करेना। पाठपुरावा करून पण तुम्हाला न्याय भेटत नाही का? भेटतच नाही। तर माझं एवढंच म्हणणं आहे का इथे साहेबांनी, काळे साहेबांनी, पोले साहेबांनी यांनी त्यांनी बी मनावर घ्यावा, रस्ता आमचा द्यावा करून। आणि आता समजा रस्त्यावरती तुम्ही ज्यावेळेस डागडुजी वगैरे करायला जाते तेव्हा तुम्हाला काय काय अडचणी आल्या इथं? महामंडळ अडचण देते, परत आता हे खंडेकरी आले मध्ये ते अडचण देऊ राहिली शेतकरी पुढची। आणि शेती महामंडळाचं काय म्हणणं आहे तुमच्याकडे? त्यांचं म्हणणं आहे बाबा मोजणी केल्याशिवाय काही करू नका तुम्ही। म्हणजे कुठल्याही प्रकारची मोजणी झालेली नाही इथं? नाही, तर आम्ही येतच नाही ते कोणी। ठीक बस ना। तुकाराम चव्हाण। हा, काय अडचण आहे रस्त्याची? या रस्त्याची अशी अडचण आहे साहेब, मी इकडे आदिवासी लोक आहे सगळे, त्यांच्याकडं कामाला आमच्याकडे येण्याकरता रस्ता नाही राहत त्यांना बरं का। आणि रस्त्याची नोंद करून घ्यावं तहसीलदार साहेबांनी। याच्यासाठी पाठपुरावा केलेला आहे असं कळलं, पण त्यावर केलेला आहे ना, कागदपत्र सगळं तहसीलदार साहेबाला, तलाठ्याला, आमदारकडे गेलेलो आहे साहेब। आमदार साहेबांना काय आव्हान करणार तुम्ही? आमदार साहेबाला आता मतदान केलेलं आहे आम्ही, त्यांना आव्हान केलं। आता आम्ही ना बहिष्कार टाकणार आहे, आदिवासी लोक आहे ना सगळे बहिष्कार टाकणार मतदानाच्या टायमाला। जर त्यांनी तातडीने आमच्याकडे लक्ष दिलं लावलं काम ना एवढं 7-8 दिवसात, तर ते आम्ही याच्यावर इलेक्शनवर विधानसभेच्या याच्यावर आम्ही बहिष्कार घालणार। जर विद्यमान आमदारांनी आमच्याकडे जर सध्या लक्ष नाही दिलं तर आम्ही आमच्याकडे त्यांना मागच्या वेळेस आमच्या तिथून चांगल्या मताधिक्याने ते निवडून आलेले होते, परंतु त्यांनी 5 वर्ष आमच्याकडे लक्षच दिलं नाही। आज जर बघितली एकदम बिकट अवस्था आहे।
जर त्यांनी लक्ष नाही दिलं तर आम्ही याच्यावर बहिष्कार घालणार आणि प्रशासकाला विनंती आहे की त्यांनी आमचा अर्जाचा विचार तर त्यांनी केलेलाच नाही, पण आता जर 8 दिवसात जर त्यांनी आमच्याकडे काही पाऊल उचलले नाही तर आम्ही रस्ता रोको करू किंवा आंदोलन केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. मी सौ स्वाती जालिंदर पवार, पुणतांबा भराव वस्ती इथून बोलत आहे. सर्वे नंबर 44/2B मधील वडोलीपार्जित मालकीच्या हक्कात आम्ही 40 ते 50 कुटुंब कायमस्वरूपी रहिवासी आहोत. सदर रस्त्याची नोंद नसल्या कारणाने आम्हाला ये जा करण्यासाठी खूप त्रास होत आहे. तसेच गरोदर महिला असतील, वृद्ध माणसं असतील किंवा शाळेची मुलं असतील, सगळ्यांसाठीच आम्हाला ये जा करण्यासाठी खूप अवघड आहे. हे बघा, तुमच्या समोरच गरोदर महिला आहेत, एकच नाही भरपूर आहेत. आता पण आता मी तुम्हाला एक उदाहरण म्हणून एक जण दाखवते. बघा, आता 9वा महिना चालू होऊन 9 दिवसच काय राहिले असतील त्यांचे, फक्त 9वा महिना लागलेला आहे. तरी पण आम्हाला दवाखाना म्हणा किंवा इतर कारणासाठी योग्य ते आरोग्य तपासणी असेल त्यासाठी आम्हाला काही बाहेर जाता येत नाही, कारण 1.5 किलोमीटर रस्ता आम्हाला रोज पायी ये जा करावं लागते आणि खूप चिखल असल्या कारणाने आम्हाला इतकं ये जा करणं शक्य होत नाही. कधी कधी तर इथले माणसं जर मृत्यू पावले तर आम्हाला शक्यतो त्यांना अग्निदान देण्यासाठी सुद्धा गावात जायला प्रश्नच नाही आमचा. आम्ही काय करतो, डायरेक्ट आमच्या वस्त्यांवर किंवा जिथं जागा भेटेल तिथं वस्त्यांवर किंवा बांधांना डायरेक्ट मृतदेह पुरून टाकतो. आमच्याकडे पर्याय नाही. हे गेली 50-60 वर्षापासून आमचे लोक प्रयत्न करतायत, पण काय त्याला अजूनपर्यंत यश आलेले नाही. गेल्या ऑगस्टमध्ये आम्ही अर्ज दिलेला आहे. याच्या आधी पण भरपूर 4-5 वेळेस अर्ज देऊन झालेले. जवळजवळ 2019 पासून आम्ही अर्ज देतोय, पण आमच्या अर्जाची योग्य ती दखल घेतली नाही. त्यामुळे मला असं लोकप्रतिनिधींना माझं सांगणं आहे का, योग्य ती आमची आदिवासी बांधवांची दखल घ्यावी आणि आम्हाला योग्य तो निर्णय सांगावा, जेणेकरून या रस्त्याची नोंद जर झाली ते जेणेकरून ग्रामपंचायत प्रशासन थोडीशी डागडुजी करून आम्हाला ये जा करण्यासाठी थोडीशी मदत करू शकतील. गेल्या महिन्यातच ग्रामपंचायत प्रशासन डागडुजी करण्यासाठी तयार होतं, पण महामंडळाची शेती असल्या कारणाने त्यांनी सांगितलं तुम्ही अजिबात काही डागडुजी करू शकत नाही, कारण तुमच्या रस्त्याची नोंद नाही. जेव्हा आमचे माणसं इथं तपासणीसाठी येतील, मोजमाप करतील, मोजणी करतील, तिथून पुढे तुम्ही डागडुजी करू शकता. पण आजपर्यंत 2-1 महिने होत आले, पण शेती महामंडळाने अजिबात कोणत्याच प्रकारचा अधिकारी इथं आलेला नाही आणि दखल घेतलेली नाही. मोजणी तर दूरच आहे, त्या कुणी आलेलं सुद्धा नाही विचारायला. त्यांनी यावं, मोजमाप करून द्यावा, आमची हद्द दाखवून द्यावा, आम्हाला या रस्त्याची नोंद करून द्यावा. आमची सगळ्यांची हीच मागणी. नोंद झाल्यानंतर आम्ही बघू त्याचा कसा विकास करायचा ते, पण नोंद होणं खूप गरजेचं आहे सगळ्यांना. हे बघा, हे मुलं सगळे शाळेत जाणारे मुले आज सिव्हिल ड्रेसवर दिसून तुम्हाला. गेल्या 6 महिने जर पाऊस चालला आमची मुलं शाळेत जात नाही, घरीच राहतात, त्यांनी ये जा करण्यासाठी रस्ता नाहीये. आणि काय करणार, छोट्या मुलांना सगळे पॅरेंट्स कामाला जात असल्यामुळे कोणी त्यांना सोडू शकत नाही. त्याच्यामुळे मुलं घरीच राहतात. आमची आदिवासी मुलं पण मग अशी निरक्षरच राहणार असं आम्हाला वाटतं. जे आपले खासदार साहेब आहेत किंवा आमदार साहेब आहेत, सध्याचे पदसिद्ध आहेत, त्यांनी याकडे लक्ष दिलं नाही का, असं तुमचं म्हणणं आहे का? खूप वेळ आम्ही आमदारांच्या भेटी घेतल्या, खासदारांच्या भेटी घेतल्या. जे आता सध्या तुम्ही म्हणता पदसिद्ध आहेत सध्या पदावर, खूप आमचे माणसं बरेचसे प्रतिनिधी म्हणून, लेडीज तर जाऊ द्या, जेंट्स तरी गेलेले आहेत बऱ्याच वेळेस, तरी पण त्यांना काही कोणत्या प्रकारचं असं त्यांना असं समाधान नाहीये का, कुणी आलंच नाही आमच्याकडे दखल घ्यायला. तुमची प्रशासनाला काय मागणी आहे? आमची प्रशासनाला एवढीच मागणी आहे की आमच्या रस्त्याची सदर रस्त्याची नोंद होऊन योग्य तो रस्ता आम्हाला काढून द्यावा आणि जमत असेल तर या रस्त्याची योग्य ती डागडुजी करून निदान आमचा जाण्या येण्याचा तरी प्रश्न सोडावा, एवढीच आमची मागणी. आमची लय गैरसोय आहे, पोरांची शाळाची सोय नाही. आमच्या डिलिव्हरीच्या बाय काय आडमध्ये डिलिव्हरी व्हायली, रस्त्याला जाता मग रस्त्याला रिक्षा यायच्या, मग दवाखान्यात जायचं. इतकं पावसाळ्यात आसपास निघता येत नाही. मरेल माणसं तिकडेच पूर राहिलं, बंधुऱ्याला याला त्याला वाड्याला काही. म्हणजे जाण्या येण्याची व्यवस्था सर्व बंद आहे आपल्याकडे? हा, जाणं यायची व्यवस्था नाही, काय नाही. डोक्यावर दळणं घेऊन यायला जायला. किती वर्षापासून तुम्हाला अडचणी आहे अशा? मग 30-40 वर्ष झाले, आता 50 वर्ष होत आले असतील. कुणी लोकप्रतिनिधी आपल्याकडे लक्ष देत नाही, तुम्ही काय सांगा? कोणीच लक्ष देत नाही. तुम्ही प्रशासनाला काय सांगू इच्छिता? काय आमचे जे हाले तीच हाले. तातडीने आमचा रस्ता त्यांनी काढून द्यावा, नाही तर आम्ही आमचा रस्ता तातडीनं करून द्यावा, नाही तर मग आम्ही कुठतरी जाऊ उपोषणाला जाऊ, नाही तर मग कुठे जाऊ बिरड घेऊन लांब जिकडे पोट भरले. त्यांचं आमचं पोतर काही केलंच नाही आमच्यासाठी. आमच्या कोप्या गळा त्या पळत, घरकुल नाही, काय नाही, शाळा नाही.
एवढे आमचे गैरसोय असून आमच्याकडे लक्ष देते नाही. बसून इथं रहिवाशी असून ही सर्व आदिवासी वस्ती आहे. जवळजवळ आम्ही 1 किलोमीटरचा रस्ता हा एकदम हा चिखलाचा आहे. इथं जाण्या येण्यासाठी आम्हाला वहिवाटीसाठी रस्ता नाही. आम्ही वेळोवेळी प्रशासनाला अर्ज वगैरे करून आमच्या रस्त्याचं अद्यापही त्याच्यावर काही निर्णय घेण्यात आलेला नाही. आमचे अर्ज फेटाळण्यात येत्या. याच्या मागं काय कारण असेल काही माहीत नाही. परंतु आमच्या वस्तीवर शाळेत जाणारे विद्यार्थी असतील हे 4 महिने आमची शाळेपासून वंचित राहता. किंवा आमच्या वस्तीवर कोणी डिलिव्हरीचं पेशंट असेल ते पेशंट आम्हाला रस्त्यापर्यंत न्यायचं म्हणलं तरी इतका त्रास होतो की पावसाळ्याच्या दिवसात ते आम्हाला बैलगाडी टाकून रस्त्यापर्यंत 1 किलोमीटर न्यावं लागतं. कधी कधी ते रस्त्यातच त्या महिलेची डिलिव्हरी पण आम्हाला रस्त्यातच करावं लागते. इतकी बिकट अवस्था आमच्या वस्तीवरची लोकांची आहे. तसेच आमच्या वस्तीवर लाईट असेल, पाणी असेल, रस्त्याचा प्रश्न आहेच. पण आज आमच्या तालुक्याला एवढे मोठे मोठे आमदार असून सुद्धा आमच्याकडे काही लक्ष दिलं जात नाही. इतर ठिकाणी मग 3-3 हजाराचे त्यांचे फ्लेक्स लागलेले, 3,000 कोटीचे फ्लेक्स लागलेले. अद्याप असं दिसतं 5 वर्ष यांनी सत्ता भोगून सुद्धा आमच्याकडे कशाचंच डबूचं काम दिसत नाही. याच्या मागच्या माजी आमदार स्नेहलताताई कोले यांनी आम्हाला पाण्यासाठी एक बोर मारून दिलेला आहे. तसेच आमच्या आदिवासी वस्तीसाठी त्यांनी एक समाज मंदिर म्हणून दिलेलं होतं. ते आता सध्या आमच्याकडे जागा असून सुद्धा, कारण आमचे जे आदिवासी लोक रस्तापूर भागात काही राहता तिथं नदीचं पाण्याचं पूर आल्यानंतर त्यांना त्याचा उपयोग होतो म्हणून ते आम्ही रस्तापूरला ते समाज मंदिर दिलेलं आहे. पण आज आमच्या वस्तीवरची जर परिस्थिती पाहिली तर इतकी बिकट आहे. तुम्ही बघू शकता, रस्ता नाही आहे, पाण्याची सोय नाही. कोणी आजारी वगैरे पेशंट असलं ते नेण्यासाठी आम्हाला इतका त्रास होतो की अक्षरशः आम्ही आज हे लोक फक्त आमचा मतदानासाठी उपयोग करता या मताचे आम्ही आहे. जर प्रशासनाला आमचे कोणतेही रस्ते नसन करायचे, काही विकास कामं करायचे नसेल तर यांनी आम्हाला इथून उचलावं आणि दुसरीकडे कुठंतरी आम्हाला आमची सोय करावं, राहण्याची सोय करावं. आम्ही जाण्यासाठी तयारीत आहे. परंतु हा आम्ही जिथं राहतो ही आमची स्वमालकीची जमीन आहे. आमच्या आजोबा पंजोबांनी ही जमीन घेतलेली 4 एकर क्षेत्र आहे. इथं आमचं कोणी मेलं तरी आम्हाला इथंच पुरावं लागतं. आमचं काही असं सगळं आम्हाला इथंच करावं लागतं. प्रशासक कोणत्याही गोष्टीचं आमच्याकडे लक्ष देत नाही. म्हणून प्रशासनाला माझी तातडीची विनंती आहे की त्यांनी आमच्या वस्तीसाठी आम्हाला एक रस्ता काढून द्यावा. तसंच जर नाही केलं तर आम्ही मोठ्या संख्येने आदिवासी एकत्र येऊन उपोषण करणार.